महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची शिवाजी शिक्षण संस्था आहे ती जगप्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे विदर्भात माजी राज्यपाल खासदार दिवंगत दादासाहेब गवई यांनी स्थापन केलेल्या दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट ही शिक्षण संस्था आहे। या संस्थेच्या एकूण 47 शाखा असून उच्च स्तरावर काम करीत आहे। मात्र आता या शिक्षण संस्थेच्या विरोधात संस्था सदस्य आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आवाज उठवला आहे। गवई घराण्यातील दादासाहेब गवई यांची मुलगी संस्था अध्यक्ष कीर्ती या अध्यक्षपदाचे काम करीत आहे। त्यांचे पती राजेश अर्जुन कोषाध्यक्ष तर बहिणीचा मुलगा करण सदस्य असून दादासाहेब गवई यांच्या पत्नी कमलाताई या सदस्य आहेत। मात्र डॉक्टर राजेंद्र गवई यांना संस्थेत सचिव पद मिळू नये याकरिता विरोध करून ते सदस्य असूनही संस्थेत सन्मान मिळत नाही। कोणाचेही काम करायचे असेल तर तेही होत नाही। पूर्वी 9 पदाधिकारी असताना आता फक्त 7च जण संस्था पाहत आहे। या संस्थेत तर आता 88 कर्मचारीचे गेल्या 11 महिन्यांपासूनचे वेतन झाले नाही। ही अडचण कशामुळे आली याबाबत डॉक्टर राजेंद्र गवई आणि दुसरे सदस्य रूपचंद खंडेलवाल संस्था अध्यक्ष कीर्ती अर्जुन त्यांचा परिवार ऐकूनच घेत नाही। आता गेल्या 4 वर्षांपासून संस्थेत लक्ष दिले नसल्याने संस्थेने बैठक नोटीस मिळाल्या नाही। यावर डॉक्टर राजेंद्र गवई यांनी 2015 पासून या संस्थांमध्ये कोणता प्रकार झाला तर याला खंडेलवाल हे आणि डॉक्टर गवई जबाबदार राहणार नाही असे लिखित पत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी धर्मदाय आयुक्त विभागाला दिले आहे। संस्थेच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याकरता संस्था विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा राजेंद्र गवई यांनी संस्थेला दिला आहे। या पत्रकार परिषदेत आता मात्र डॉक्टर राजेंद्र गवई राजकारणात दुसऱ्यांना लढा देतात। आता तर गवई कुटुंबातील सदस्यांमध्येच डॉक्टर गवई यांनी लढा पुकारला आहे। दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट येथे चाललेल्या गैरव्यवहाराबद्दल मला आज इथे बोलायचं आहे। दुर्दैवानं हा विषय मी मागच्या 6-7 वर्षापासून टाळत आहे। दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे 45 शाखा आहेत, परंतु या शाखेमध्ये कोणत्याही शाखेमध्ये मला येऊ दिला जात नाही। कोणत्याही बैठकामध्ये मला बोलावले जात नाही। मी जर कोणती ॲडमिशन सांगितली तर ती केली जात नाही। मी जर एखादा कर्मचारी लावण्यासाठी सांगितलं तर तो कर्मचारी लावला जात नाही। बदल्यामध्ये माझा विचार घेतला जात नाही। याचं दुःख मला बिलकुल नाही आहे। मी त्याच्यामध्ये कधीच एवढं लक्ष घातलं नाही आहे, या अपमानाकडे कधी बघितलं नाही। परंतु ही जी दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट आहे ही दादासाहेबांच्या नावाने आहे। दादासाहेबांच्या भावना याच्याशी जुळलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ट्रस्टला भाग्य लागलं आहे ते भूषणजी गवई याचे ट्रस्टी होते। तांत्रिक कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। असा या मोठ्या ट्रस्टची अशी अधोगती होणं, आज अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे 11 महिन्यापासून पगार नाही अशी अधोगती का झाली? 46 शाखा आहे, जुनी संस्था आहे, एवढा मोठा वारसा त्यांना लाभलेला आहे, याची अधोगती का झाली? कर्मचाऱ्या भरतीमध्ये गैरप्रकार झाला काय? ॲडमिशन घेताना गैरप्रकार झाला काय? बदलीमध्ये गैरप्रकार झाला काय? आता जाणून घेण्याची वेळ आलेली आहे। अभियांत्रिकी कर्मचारी यांच्यासोबत मी आहे, मी ट्रस्टी सोबत नाही। मला आणि रूपचंद खंडेलवाल यांना बिलकुल विचारलं जात नाही। 5 ट्रस्टींची मनमानी आहे, त्याच्यामध्ये 4 अर्जुन परिवाराचे आहेत। कीर्ती अर्जुन, त्यांचे पती राजेश अर्जुन, त्यांचे 2 मुलं, आई न्यूट्रल आहेत। मला आणि रूपचंद खंडेलवाल यांना विचारलं जात नाही। मी कर्मचाऱ्यांसोबत आहे। ते जर रस्त्यावरती उतरले तर मी त्यांच्यासोबत रस्त्यावरती उतरेल। ते जर त्यांनी आंदोलन केलं तर मी आंदोलन करेल। हे जर कोर्टात झाले तर मी त्यांच्यासोबत कोर्टात जाईल। मी ट्रस्टींसोबत नाही। हा गैरप्रकार थांबला पाहिजे। डॉक्टर साहेब काय वाटतं आपल्याला कोणी व्यवहार केला आहे? आता काय आपल्याच परिवारामधले सदस्य आहे म्हणून मला विचारायचं आहे। मी त्यांना पत्र दिलेलं आहे, चॅरिटी कमिशनरलाही पत्र दिलेलं आहे, त्यांनाही पत्र दिलेलं आहे। मी त्यांना विचारलं आहे की अधोगती का? मी तर लक्ष देत नाही, मला ते लक्ष देऊ देत नाही। मी त्यांना विनंती केली होती की मला सचिवपद द्या म्हणून, पण त्यांनी मला सचिवपदही दिलं नाही। ठीक आहे, माझी नाराजगी माझी नाराजगी नाही आहे, पण कर्मचाऱ्यांवरती होणारा अत्याचार, हे जे कर्मचारी आहेत 80 कर्मचारी आहेत, 11 महिन्यापासून त्यांचा पगार होत नाही। जर का त्यांचं बरं वाईट झालं तर त्याचा जबाबदार कोण? या ट्रस्टींना मी विचारणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।